अध्यक्ष महोदय, म्हणून मी यांना प्रश्न विचारायची संधी दिली, कारण माझं सोयीचं होतं. कारण अध्यक्ष महोदय यांनी अतिशय चांगला मुद्दा वरुणजींनी ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यासाठीच आपण रेडिओ क्लब जेटीची तयारी करतोय वरुणजी. जेणेकरून तुम्ही जेटी अगर पाहिली तर त्याच्यामध्ये जे काही सुविधा तुम्ही बोलताय, जे तुम्ही बाहेरगावी गेल्यानंतर, आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये गेल्यानंतर, तर ते तिकडे एकंदरीत जे काही मरीना बघायला मिळतात, जो काही फसाड बघायला मिळतो, तो आपल्या इकडे पण कधीतरी वरुणजी पाटील साहेब कधीतरी तयार झाला पाहिजे. आपल्याला पण अभिमान वाटला पाहिजे की नेहमी मराठी माणसांनी वडापाववर जाणं असं नाही. चांगला तर दर्जेदार एकदम उत्पन्न वाढून आपण पण मोठ्या घरामध्ये गेलो पाहिजे, आपण पण चांगले आयुष्य जगलो पाहिजे, या दृष्टिकोनातून हे सगळे केलेले प्रयत्न आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून वरुणजी ज्या बोलतायत त्या बाबतीमध्ये वरुणजी आमची त्याच सुविधा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आमची प्लॅनिंग आहे. तुम्ही गेला नसाल तर कधी माझ्याबरोबर चला. आता एक चांगली स्वीडनची बोट आहे, तुम्हाला काही त्रास होणार नाही कलानगरवरून, याची गॅरंटी आहे. तर तुम्ही नातेवाईकच आहात, काही प्रॉब्लेम नाही. पण वरुणजी स्वीडनवरून आपण एक कॅन्डेला नावाची एक चांगली बोट आणतो, एक इलेक्ट्रिकची. ज्या दिवशी ती येईल तेव्हा माझा फोन तुम्हाला येईल, माझ्याबरोबर चला. पाहिजे तर आपल्या चुलत भावाला पण बरोबर घेतलं तर काही हरकत नाही. मावस भाऊला घेतलं काही हरकत नाही. ईद का त्योहार बनाइए और भी खास रोस्ता के साथ.